उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आणि मुलांना भूक लागतेच, आई काहीतरी मला करून दे. म्हणून आज मी तुम्हाला अशी सिंपल अशी रेसिपी करून दाखवणार आहे. इथे शेंगदाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे. 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे. तो अर्ध्या वाटी किंवा 1 वाटी घेतला तरी चालेल, सारख्याला सारखं घेतलं तरी चालेल. परंतु मंद आचेवरच आपल्याला चांगलं मस्त असं भाजून घ्यायचं आहे. थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. खोबऱ्याचा कीस आपला इथे भाजून झालेला आहे. थंड होऊ द्यायचं. शेंगदाण्याची मी मुळीच साल काढलेली नाही आहे. सालासकटच आपल्याला शेंगदाणे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचे आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला खोबऱ्याचा कीससुद्धा टाकायचा आहे. दोन्ही आपल्याला एकत्रच टाकायचं आहे आणि मस्त मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे. बाहेरचे गोड पदार्थ दिल्यापेक्षा मुलांना तुम्ही घरीच अशा पद्धतीचे लाडू करून द्या. मुलं केव्हाही खातात आणि सकाळी उठल्याबरोबरसुद्धा आपल्याला भूक लागते आणि असा पौष्टिक लाडू जर करून दिला तर मुलांना तुम्ही सकाळीसुद्धा देऊ शकता. आणि माझ्याकडे ते मी 12 महिने हे लाडू करूनच ठेवत असते. केव्हाही मला आमच्याकडे मुलांनासुद्धा आवडते म्हणून मी हे लाडू सहसा करते. आता त्याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे. गूळ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका. जर तुम्हाला गोड पाहिजे असेल तर पूर्ण वाटीभर टाका. मी पाऊण वाटीच टाकलेला आहे आणि त्याला किसून घ्यायचा. हातानेच काय करायचं, पूर्ण आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. आता पूर्ण आपला गूळ छान मिक्स झालेला आहे. नंतर आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे. आता पूर्ण मिक्स झाल्यानंतर लाडू वळायचे. आता लाडू वळायच्या वेळेस समजा जर आता वळलं जात नसेल तर मग काय करायचं, मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं. परत मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकत आहे आणि आपल्याला थोडा थोडा घेऊनच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. कारण गूळ टाकल्यामुळे कसा असा मोकळा होतो आणि लाडू वळल्या जात नाही. आणि आता असे आपल्याला पूर्ण लाडू असे मस्त असं दाबून दाबून भरून आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे. बघा आता आपले शेंगदाण्याचे फक्त 3 साहित्य वापरून आपण इथे शेंगदाण्याचे लाडू केलेले आहे. जास्त साहित्यसुद्धा आपल्याला लागत नाही आणि इथे तुपाचा मुळीच वापर केला नाही आहे. अतिशय सुंदर आणि टेस्टी असे आपले लाडू झालेले आहे. नक्की तुम्ही करून बघा आणि मुलांनासुद्धा करून द्या. मुलांना उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या लागल्या आहे आणि त्यांना केव्हाही भूक लागते म्हणून असे लाडू केव्हाही आपल्या डब्यामध्ये असायला हवे. किंवा आपण प्रवासाला जर जात असेल ना तर तिथेसुद्धा तुम्ही असे लाडू घेऊन जाऊ शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त खा, आनंदी राहा.